भंडारा येथे रॉयल राजा हॉटेल या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला। या प्रसंगी अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सर्वजित बनसोड हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडी भंडारा गोंदिया जिल्ह्याचे उमेदवार संजय केवट, भंडारा जिल्हाध्यक्ष धनपाल गटपाले, भंडारा महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे, भंडारा गोंदिया जिल्हा निरीक्षक सुनीता टेंभुर्णे, भंडारा जिल्हा युवा अध्यक्ष दीपक जनबंधू, भंडारा जिल्हा संघटक डीजी रंगारी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। भंडारा जिल्ह्याचे उमेदवार संजय केवट यांनी सांगितले की माझ्यासारख्या साधारण कार्यकर्त्यांना बाळासाहेब आंबेडकरांनी 3दा आमच्या समाजाला उमेदवारी दिली। ते फार मोठे उपकार केले व वंचितांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल असे मत मांडले। महाराष्ट्राचे जिल्हा उपाध्यक्ष सर्वजित बनसोड यांनी सुद्धा सांगितले की आंबेडकरी चळवळ ही महाराष्ट्रात नेष्ट नाबूद करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे व ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर व त्यांच्या पक्षाला संसदेत जाण्यापासून रोखत आहे असा आरोप त्यांनी केला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष सुरेश खंगर यांनी केले, तर संचालन जिल्हा संघटक डीजी रंगारी यांनी केले। कारण भाजपा RSS ही एक संघटना आहे, ती काही टोळी नाही, ती काही मित्रमंडळ नाही। आपल्या लोकांना संघटनेचा अर्थ काय? उसी समाज का शासन होता है जिस समाज के पास अनुशासन होता है। बेशिस्त लोक जगात कुठेही राज्यकर्ते झालेले नाहीत। आपल्या सगळ्यांना मी यासाठी बोलतोय की आता हा जो भाजपचा उमेदवार आहे तो काही भाजपच्या लोकांना आवडतो का? नाही आवडत, पण त्यांची बांधिलकी त्यांच्या पक्षासोबत, त्यांच्या चिन्हासोबत। काय सगळ्याच पक्षात सगळेच आवडीचे माणसं असतात का? सगळ्याच पक्षात भांडण। म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की गोपीनाथ मुंडेच्या कारला साध्या इंडिका गाडीनं धक्का दिला आणि गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू झाला। देवेंद्र फडणवीस 4दा हेलिकॉप्टर मधून पडलं पण टरबूज फुटलं नाही, बरोबर ना? 4दा। आता तुम्ही हे लक्षात घ्या की गोपीनाथ मुंडेचा काटा काढून हे बसले हे तर कळतं। आता महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री कोण राहिला असतं? गोपीनाथ मुंडे। आज त्याच्या मुलीची त्याच्या खानदानाची काय अवस्था आहे तुम्हालाही माहिती। मी तुम्हाला जिवंत उदाहरण यासाठी दिलं की आता आमच्या डोळ्याच्या समोर कित्येक लोकांचे खून करून मुर्दे पाडून या देशात ब्राह्मणवाद उभा झालेला आहे। शिवाजी महाराजांचा असेल, संभाजी महाराजांचा असेल, तुकारामांचा असेल, रविदासांचा असेल, की आता गोपीनाथ मुंडे पासून दाभोळकर पर्यंत कुणा कुणाच्या किती कत्तली करून ही लोक सत्तेत बसले त्याचा आपल्याला कुणाला काहीच अंदाज नाही। आपण इथं बसलेल्या लोकांना राजनीतीचा पहिला अर्थ समजून घ्या। जो नीति कभी किसी के समझ में नहीं आती उसे बोलते हैं राजनीति। आपल्याला जर राजनीती कळाली असती तर आपण सत्तेत बसलो असतो ना। आपण माणसं ठीक आहे, आपण तळमळीचे लोक आहे, आपलं प्रेम आहे, आपल्याकडे प्रामाणिकपणा आहे, आपण बाबासाहेबांवर प्रेम करतो, बाळासाहेबांवर करतो, आंबेडकरी चळवळीवर प्रेम करतो, पण आपल्याला आपले पक्ष वाढवण्यापासून कुणी अडवलंय का? कोणत्या गावात जाऊन, कोणत्या समाजात जाऊन बसायला कुणी अडवलं का तुम्हाला? गडपायलेजी, जनबंधूजी, इथं जे कोणी पदाधिकारी आहेत तुम्हाला कोणी कोणाला अडवलेलं नाही। मी राज्याचा उपाध्यक्ष आहे, पण मी तुमच्या हातामध्ये एक रजिस्टर दिला असेल, ते माझं रजिस्टर आहे। मी कुठं जातो, कोणाला भेटतो, कोणासोबत चर्चा करतो, त्यांचे नाव, नंबर, त्यांचे फोटो, त्यांचे व्हिडिओ मी संध्याकाळी पक्षाच्या ऑफिसला मेल करतो। केलेत तुम्ही कधी आयुष्यात असे? आपल्या अनेक कार्यकर्त्यांना आपल्या कामाचं पॉलिटिकली जे काम असतं ते संघटनात्मक काम करण्यामध्ये आपण कमी पडतो। ठीक आहे, आपण वंचित बहुजन आघाडी, बाळासाहेब आंबेडकर याची चर्चा करत असतो आपण, पण जेव्हा मी 2 दिवसानं पदाधिकाऱ्यांना विचारत आहे की नेमकं किती गावात आपल्या शाखा आहेत, शाखा असल्याशी त्या गावात जायचं कसं? मग तुम्ही बघणार नातेवाईक कोण ओळखीचा आहे का, कोण मित्र आहे, म्हणजे भिकाऱ्यासारखं जायचं का आम्ही?
अरे माझ्या पक्षाची बाळासाहेब आंबेडकरांचा ठामपणे छातीला बिल्ला लावून त्या गावात 2 तर माणसं पाहिजे. मला बाकी गावाचं घेणं देणं नाही. पक्षाचा एक अधिकृत माणूस तर पाहिजे. समजा आता मला इथं बोलताना कोण म्हटलं की कुठल्या तरी गावामध्ये टेके पार्क काहीतरी गाव सांगितलं मला कोणीतरी की तिथं काहीतरी ख्रिश्चन, तुम्ही होते ना, हा, ख्रिश्चन समाजाचा काहीतरी मेळावा वगैरे आहे. कोणतं गाव ते? टेके पार्क ना. त्या गावात ख्रिश्चनांचे खूप लोक आहेत आणि तिथं आपल्या उमेदवारांनी यावं अशी त्यांनी मला मगाशी एक विनंती केली. बरोबर. आता हे मी का बोलतो की तिथं 20-25 हजार ख्रिश्चन समाजाचं मतदान आपल्या बाजूनं घेऊन जाईल अशी तिथं माणसं येणार आहेत किंवा ती तशी लोक आहेत तिथं. त्यांचं ख्रिश्चन लोकांचं काहीतरी चर्च आहे. मला एवढंच सांगायचं की मी सगळीकडे जायला तयार आहे. आपला उमेदवार पण सगळीकडे जायला तयार आहे. पण तिथली मॅनेजमेंट, तिथं आम्हाला बोलवणार कोण आहे? आपल्याला प्रत्येक गावात जायची इच्छा आहे. पण त्या गावात मला बसायला, तिथं पक्षाची मीटिंग लावायला, सभा लावायला, स्टेज लावायला, बैठक लावायला जी अधिकृत माणसं लागतात. भाड्याची माणसं क्रांतिकारक नसतात. भाड्याचे किरायाचे लोक लावून राजकीय क्रांत्या झाल्या असत्या तर कधीच झालं असतं. जे कुणी आहे, तुम्ही भाजपा, काँग्रेस या सगळ्या पक्षांकडे, मग त्यांच्याकडे अफाट पैसा असल्यामुळं ते सगळं रातोरात खरेदी विक्री करून गायब होतात. पण मुख्य आहे आपली सांगत असेल बुवा सर्वात जास्त आमच्याकडे आमचं, मी नाव नको घेतलं अजून, प्राध्यापक आलोक केवट सर व प्राध्यापक के नान्ने सर यांनी स्थापन केलेली एकलव्य सेना, तिचा अनेक वर्षापासून त्या सेनेचा मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ती फळी पण चालू आहे. ही सर्व फुलेशाह आंबेडकरांची चळवळ आहे. परंतु एवढंच आहे साहेब, कसं होते, आम्ही लोक एवढ्या संख्येनं नसतो. आता आम्ही म्हणायचा अर्थ मी एका समाजाला नाही म्हणत, पण खरंच आहे ना, एवढ्या संख्येने या क्षेत्रामध्ये असून कुठलंही आमचं राजकीय अस्तित्व अजून कोणी मान्य केलं नव्हतं. जी ओळख, जी परत माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी म्हणजे चाणाक्ष बुद्धीनं त्यांच्या नजरेनं जी ओळखली आहे, मी त्यांच्या परीक्षेमध्ये नक्कीच माझ्या मतानं पूर्ण प्रयत्न करेन पास व्हायसाठी. मी याची तुम्हाला ग्वाही देतोय. पण बंधूंनो, निवडणूक शेवटी निवडणुकीसारखी होते. आपण कुठल्याही निवडणूक लढताना खचून जायची काही गरज नाही आहे. मला निवडणुकीचा, मी तर म्हणत नाही चांगला अनुभव आहे, पण मी निवडणूक लढून आहे आणि अनेक पक्षांच्या वरिष्ठांसोबत, अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांसोबत माझा एक स्वभाव राहिला आहे. आपण कुठल्याही पक्षात का असेल, पण आपण ओळख गावामध्ये सर्वांसोबत ठेवायला पाहिजे. आपलं उठणं बसणं भारतीय जनता पार्टीसोबतही असायला पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेससोबत असायला पाहिजे, काँग्रेससोबत असायला पाहिजे किंवा सर्व लोकांसोबत असायला पाहिजे. कारण आहे, गावामध्ये आपण सर्व लोक भाऊ बंध आहोत एकमेकांचे. आपण पक्ष म्हणून त्या नजरेने पाहायला नको पाहिजे. पक्ष म्हणून नक्की पहा जेव्हा निवडणूक येतं. तुम्ही वर पाहत असाल, वर सर्वजण सोबत मिळून राहतात. आणि बाळासाहेब ही जी हस्ती आहे ही काही सामान्य नाही आहे साहेब. मला वाटतं त्यांच्या प्रत्येक एंट्रीनंच, फक्त एंट्रीनं, म्हणजे कुठेही ते कुठल्याही क्षेत्रात का असेल, त्यांच्या फक्त एंट्रीनं त्यांची एक स्वतःची जी ओळख आहे ती जगासमोर थेट येते. मनामध्ये त्यांची कारकीर्द राष्ट्रपतीपर्यंत होती, म्हणजे या देशाच्या प्रथम नागरिकपर्यंत. परंतु आता इतिहासात कुठं का भूतकाळात का झालं, छोट्या मोठ्या घडामोडी होत असतात. म्हणून आम्ही ज्यांच्या सोबत आहोत, ज्यांच्या पाठीशी आहोत, ती काही सामान्य व्यक्तिमत्व नाही आहे. परंतु आता निवडणूक लढताना माझं असं मत आहे, प्रामाणिक मत आहे, की आपण जे नियोजन कराल, आणि मी माझं एका गोष्टीकडे मी प्रामुख्याने पाहतो, जे कोणी हिंमत खचवायची बोलतं ना, म्हणजे ज्यांची संगत चांगली आहे ना, त्यांची पंगत नक्कीच चांगली होते. म्हणून चांगल्या संगतीचा प्रयत्न करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी उगाच काही एवढे किल्ले नव्हते, जंगलेने आपला राज्य स्थापन नव्हता केला. कारण की त्यांचा प्रत्येक सहकारी, प्रत्येक त्यांचा सवंगडी हा त्यांच्यापेक्षा तेजवी तरबेज होता. प्रत्येक गोष्टीची आखणी असायला पाहिजे. मला सकाळपासून भोई समाजावर, ढिवर समाजावर खूप प्रेम आहे बाळासाहेबांचं. कित्येक जिल्हा परिषद सभापती पण आहेत अकोल्यामध्ये, त्यांचाही मगाशी फोन आला परिसरांचा.
खूप जण असे लोक आहेत ज्यांना बाळासाहेबांनी एक चान्स, संधी देऊन त्या संधीचं सोनं आमच्या लोकांनी